शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या निप्ती उपबाजार समितीला दिलेल्या भानुदासजी एकनाथ कोतकर हे नाव काढण्याच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी 6 आठवड्यात करण्याचे आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विभा कंकणवाडी व हितेन वानेगावकर खंडपीठाने दिले। या प्रकरणी नगरसेवक अमोल येवले यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर 7 जानेवारीला सुनावणी देत खंडपीठाने वरील आदेश पारित केला। नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीला 15 ऑगस्ट 2024 रोजी भानुदास कोतकर यांचं नाव देण्याचा मोठा सोहळा पार पडला होता। शहराजवळील कापूरवाडी येथील प्रसिद्ध मीरावली बाबा दरगाह परिसरात दर्शनासाठी आलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे 2 तोळ्याची सोन्याची चैन व 1,500 रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी भिंगारगाम पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। भावना मोतीलाल ककरा यांनी फिर्याद दिली आहे। कामावरून काढून टाकल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्या 4 साथीदारांसह कंपनीच्या गेटमध्ये घुसून कंत्राटदार आणि मॅनेजरला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत कोयत्याने हातपाय तोडून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नागापूर MIDC भागात रविवारी दुपारी 3च्या सुमारास घडली। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अहिल्यानगर मनमाड या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनानंतर जिल्हा प्रशासनाने होमगार्ड नियुक्तीसाठी हालचाली सुरू केल्या असून अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी राज्याच्या होमगार्ड विभागाकडे मागणी केली आहे। अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या कामाच्या रावरी शहर आणि परिसरातील बहुतांश ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे। एकेरी वाहतूक सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक, प्रवासी, शालेय विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात अडचण होऊ लागली आहे। सर्वच व्यवस्थांवर या वाहतूक कोंडीचा विपरीत परिणाम झाला। महापालिका निवडणूक होऊन निकाल जाहीर होऊनही अद्याप महापौर पदाचे आरक्षण जाहीर झालं नसल्याने नामांतरानंतरच्या अहिल्यानगर शहराच्या पहिल्या महापौराबाबत उत्सुकता कायम आहे। मात्र ही प्रतीक्षा आता संपणार असून येत्या गुरुवारी अहिल्यानगर महापालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे। त्यामुळे नामांतरानंतरच्या अहिल्यानगर महापालिकेचा पहिला महापौर कोण होणार याचा अंदाज गुरुवारीच येणार आहे। शहराची खबरबातमध्ये ते सांगतोय तुम्ही पात्रा, न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।